काय दिलेलं आहे, साइन ऑफ पाय बाय 4 कॉट थिटा इज इक्वल टू कॉस पाय बाय 4 टॅन थिटा दिलेलं आहे. साइन दिलेलं आहे आणि हे कॉस दिलेलं आहे. बघा, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज सेम करायसाठी आपल्याला हे जे कॉस आहे त्या कॉस आपण साइन मध्ये करता येईल. तर आपण हे असं लिहू शकतो का, बघा, साइन ऑफ पाय बाय 4 कॉट थिटा इज इक्वल टू साइन ऑफ 90 मायनस थिटा. थिटा कोण आहे बघा, पाय बाय 4 टॅन थिटा. ओके, साइन 90 मायनस थिटा कॉस थिटा. आता लेफ्ट हँड आणि राईट हँड साईडला सुद्धा साईनच आहे. आतला अँगल आपल्याला कम्पेअर करता येईल. पाय बाय 4 कॉट थिटा इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस पाय बाय 4 टॅन थिटा. ठीक आहे, एक टर्म कॅन्सल झाली बघा, सगळीकडेच पाय आहे ते पाय कॅन्सल झालं. राहिलं किती बघा, 1/4 कॉट थिटा इज इक्वल टू 1/2 मायनस 1/4 टॅन थिटा. ठीक आहे, तर परत बघा 1/4 कॉमन येईल, कॉट थिटा प्लस टॅन थिटा येईल आणि मायनस 1/4 लेफ्टला घेतलं इज इक्वल टू हाफ राईट. तर टॅन थिटा प्लस कॉट थिटा हे 4 जर ह्या बाजूला आला तर 4/2 दॅट इज 2 राईट. ओके, आपल्याला जनरल व्हॅल्यू काढायची आहे थिटाची. तर आता नेक्स्ट बघा, टॅन थिटा प्लस जे कॉट आहे ते 1/tan थिटा लिहू शकतोय इज इक्वल टू 2. या टॅनच्या डिनॉमिनेटर मध्ये 1 आहे. एलसीएम घेतला तर टॅन थिटा राहिला, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर टॅन स्क्वेअर थिटा 1 into 1 1 is equal to 2. Therefore 1 plus tan square theta is equal to 2 tan theta. Tan square theta 2 tan theta लेफ्टला घेतलं minus 2 tan theta plus 1 is equal to 0. That is, हा जो ब्रॅकेट स्क्वेअर होईल बघा तो tan theta minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0 होईल. बरोबर ना. आता स्क्वेअर रूट घेतलं तर टॅन थिटा मायनस 1 इज इक्वल टू 0. दॅट इज टॅन थिटा इज इक्वल टू 1 अँड 1 म्हणजे टॅनचा अँगल आहे तो पाय बाय 4 झाला. आता जनरल सोल्युशनसाठी बघा, जर टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा असेल तर थिटा जो इम्प्लाइज करतोय आपल्याला तो एन पाय प्लस अल्फा करतो. म्हणजे थिटा अँड अल्फा म्हणजे पाय बाय 4. दॅट इज आन्सर फायनल काय मिळेल बघा, थिटा इज इक्वल टू एन पाय प्लस पाय बाय 4. एन तर कायमच तुमचा इंटिजर असतो. ओके, ऑप्शन नंबर ए इज करेक्ट.